काळी उडीद डाळ आमटी बनवण्यासाठी एक लहान वाटी सालीची उडदाची डाळ स्वच्छ धुवून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून डाळ मऊ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजवताना त्यामध्ये थोडी हळद आणि मीठ घातलं आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी सुकं खोबरं पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं आहे. डाळीला फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं, मिक्सरला फिरवलेलं लसूण, मिरची आणि सुकं खोबरं तेलावर 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये पुन्हा थोडी हळद, शिजवलेली उडदाची डाळ घालून डाळ ही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. जेवढी आपल्याला आमटी बनवायची आहे तेवढं आपण वरून गरम पाणी घालणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून कमी गॅस ठेवून 5 ते 6 मिनिटं डाळ पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आहे आणि चमच्याने घोटून घ्यायची आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकून इथे आपली पौष्टिक स्वादिष्ट अशी काळी उडदाच्या डाळीची आमटी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे.